नमस्कार, मी डॉक्टर सुचेता कुलकर्णी. भारती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर इथे मी नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे आणि मी रेटिना स्पेशालिस्ट आहे, म्हणजे डोळ्यातल्या अंतःपटलाची मी स्पेशालिस्ट डॉक्टर आहे. तर आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे मधुमेह आणि डोळा यांचा कसा संबंध आहे किंवा मधुमेहामुळे डोळ्यावर काय परिणाम होऊ शकतो ते. मधुमेहामुळे डोळ्याच्या अंतःपटलावर, ज्याला आमच्या भाषेमध्ये रेटिना म्हणतो आम्ही, त्याच्यावर जो परिणाम होतो त्याला डायबिटिक रेटिनोपॅथी असा शब्द आहे. तर डायबिटिक रेटिनोपॅथी ह्या आजारामध्ये वेळीच तपासणी केली नाही किंवा वेळीच जर निदान झालं नाही तर कायमचं अंधत्व येण्याचा धोका असतो आणि एकदा अंधत्व आल्यानंतर इलाज करून सुद्धा नजर परत येण्याची शक्यता नसते. म्हणून ज्या ज्या व्यक्तींना मधुमेह आहे त्यांना मी असा सल्ला देईन की तुमच्या डोळ्याची वर्षातून एकदा अंतःपटलाची तपासणी जरूर करून घ्या. ह्या आजारामध्ये जर गुंतागुंत होण्याच्या आधीच निदान झालं तर विविध प्रकारच्या ट्रीटमेंट्स आम्ही करतो. डोळ्यामध्ये काही विशिष्ट प्रकारचे इंजेक्शन्स दिले जाऊन आतल्या पडद्याला येणारी सूज आपण कमी करू शकतो. कधी कधी रक्तवाहिन्या फुटून आतमध्ये रक्तस्राव होण्याचा धोका असतो डोळ्यामध्ये आणि त्या रक्तस्रावातनं आतला पडदा जागेवरून निसटणे, ज्याला रेटिनल डिटॅचमेंट म्हणतो, अशी गुंतागुंत होऊ शकते. ते टाळण्यासाठी लेझर पद्धतीचे उपचार केले जातात, जे साधारण 3 सिटिंग्समध्ये केले जातात. तर तुम्हाला डायबिटीस असेल तर नक्की तुमच्या डायबिटीसच्या डॉक्टरांना विचारा, मी नेत्रतज्ञाकडे कधी जाऊ. वर्षातून एकदा तपासणी करून घ्या आणि नेत्रतज्ञांनी जर काही इलाज तुम्हाला करायची गरज आहे असं सांगितलं तर तो टाळू नका. लवकरात लवकर तो इलाज करून घ्या, म्हणजे पुढे येणारं अंधत्व आपल्याला टाळता येईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची रक्तातली साखर प्रमाणामध्ये असणं फार आवश्यक आहे. तुमची साखर जर सारखी वरखाली होत असेल किंवा कंट्रोलमध्ये नसेल तर डोळ्यावर केले जाणाऱ्या उपचाराचा म्हणावा तितका फायदा होत नाही. सो उपचार डोळ्याचे घेणे, त्याबरोबर शुगरसुद्धा कंट्रोलमध्ये ठेवणे हे फार आवश्यक आहे. भारती हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये या नेत्रपटलावरच्या आजारावर, म्हणजे डायबिटिक रेटिनोपॅथीच्या आजारावरच्या सर्व प्रकारच्या निदान उपलब्ध आहे आणि त्याचे उपचारसुद्धा उपलब्ध आहेत अतिशय माफक दरात. इथे सरकारी स्कीम पण आहे ज्यामध्ये फ्री उपचारसुद्धा होऊ शकतात. तर या सेवेचा जरूर लाभ घ्या आणि तुमचे डोळे भारती हॉस्पिटलमध्ये तपासून घ्या. धन्यवाद.